आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत नीट मार्गदर्शक आणि सल्लागार विनीत पिंगळे। विनीतजी, खूप खूप स्वागत आपलं देखील। आपण ऐकलं असेल की शशिकांत सुतार यांनी कशाप्रकारे व्हिसल ब्लोअर होत या संपूर्ण प्रकरणाची माहिती सरकारपर्यंत पोहोचवली, सखोल चौकशी झाली आणि त्यानंतरचा धक्कादायक प्रकार समोर आला। मात्र विनीतजी, काय होतंय की एका शिक्षकाच्या महत्वाकांक्षेपोटी 22 ठिकाणी जर त्याला त्याचे सेंटर्स चालू करायचे आहेत, तर मग पालकांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केवळ पैसा या शिक्षकांच्या कमाईसाठीच करायचा का? स्वप्न तुमची काहीही असू द्या, मात्र ती पूर्ण करण्यासाठीचा मार्ग चुकला मोटेगावकरचा, असं आपल्याला वाटतं का? याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो असा आहे की मोटेगावकर नाव आहे, ही नाव नाही तर वृत्ती असं आपण कन्सिडर करूया। बरोबर। आणि हे एक्सपोज झालं मोटेगावकरांचं, पण असे अनेक अनेक म्हणजे भारतामध्ये बोटावर मोजण्या इतके नाही तर अनेक असे कॉर्पोरेट क्लासेस आहेत ज्यांचं वर्षाचं ऍडव्हर्टायझिंगचं टर्नओव्हर 40 आणि 50 कोटीच्या आसपास आहे। त्यामुळे त्यांना हे प्राईम नेसेसिटी होऊन गेलेली आहे की अशा प्रकारे त्यांना पेपर फोडावा लागतं। त्यामुळे ह्या वृत्तीला कसं काय आपल्याला थांबवता येईल, या वृत्तीवर कसं काय अंकुश ठेवता येईल, याच्यावर अतिशय गांभीर्याने विचार करायला पाहिजे। कारण हे सापडले गेलेले आहेत, म्हणजे आपण ज्याला म्हणतो कुछ लोगों का छप जाता है, कुछ लोगों का छुप जाता है, तसं इन लोगों का छप गया अभी। पण असे देखील अनेक लोक आहेत की जे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काम करतात, जे नीट मध्ये, जेई मध्ये, सीईटी मध्ये करतात, की जे अजून पकडले नाही गेले। तर अनायशा हा विषय निघाला आहे। तर मला असं वाटतं की सरकारनी, सीबीआयनी, ईडीनी, सगळ्या यंत्रणेनी मिळून ही वृत्ती, पालकांची जी अपेक्षा आहे की ऍव्हरेज विद्यार्थी जरी असेल तरी तो टॉप नॉच एमबीबीएस कॉलेजमध्ये जायला पाहिजे, विद्यार्थ्याची सुद्धा त्याच्यावर येणारं प्रेशर, या सगळ्यावर आता विषय निघालाय म्हणून काम करणं अत्यावश्यक आहे। फक्त यंत्रणांनी नाही तर याच्यामध्ये पालकांची मानसिकता, क्लासेसवाल्यांची मानसिकता, विद्यार्थ्यांची मानसिकता, या सगळ्यांवर आता काम करून याला पॉझिटिव्हली याला कसं काय पुश करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। बरोबर आहे मोटेगावकर, या वृत्तीबद्दल तुम्ही बोललात विनीत पिंगळे सर। मात्र एक प्रश्न हाही उपस्थित होतो की केवळ 22 वर्षांच्या कालावधीमध्ये कोट्यवधींची माया जमवणं हे कसं काय शक्य होऊ शकतं? पूर्वी शिक्षण हे खरं तर दान म्हणून पाहिलं जायचं, गुरुकडून शिष्याला मिळालेली एक मोठी गोष्ट म्हणून पाहिलं जायचं। आजकाल मात्र फक्त पैसे द्या, तुमची मुलं कारखान्याप्रमाणे त्या ठिकाणी पास होताना दिसतील, म्हणजे योग्य माणूस आपण प्रशिक्षित करतोय का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता। अनेक पालक आणि विद्यार्थी यावेळेला पाहताय, त्यांच्या मनातही हा प्रश्न असेल की पुढच्या काळातल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तरी वाटू नये की खूप सारा पैसा मोजला तर सक्सेस तुम्हाला मिळू शकतं। सक्सेस मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहे आणि या वृत्ती ठेचून काढायच्या असतील तर पालक आणि विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे? आता याला परत दोन पार्ट आहे की ह्याला कसं काय कॅलिब्रेट कराल तुम्ही। आता सध्या काय होतंय, 10वीतून विद्यार्थी ज्या वेळेला 11वी मध्ये जातोय तर त्याला 10वी मध्ये भरपूर मार्क पडतात। म्हणजे एखादा 50-55 वर्षाचा जर माणूस असेल, त्याला त्या वेळेला 50-60% पडले असतील तर त्याच्या मुलाला हल्ली आरामात फारसे कष्ट न करता शेवटचे 2 महिने 10वीत अभ्यास करून त्याला 85% पडतात। आणि मग तो पॅरेंट जो आहे तो एकदम हवेमध्ये, विद्यार्थी एकदम हवेमध्ये की नाही आता सगळंच जमून जाईल, 2 महिन्यात अभ्यास करून जर 85% पडतात तर 6 महिने अभ्यास करून याला 200% पडतील। अशा एका मानसिकतेमध्ये जेव्हा तो पालक जातो, जेव्हा तो विद्यार्थी जातो, तेव्हा कुठलाही क्लास चालवणारा आपला फायदा, वैयक्तिक आर्थिक फायदा करण्यासाठी अशा लोकांना खूप मोठे मोठे आश्वासनं दिले जातात आणि त्या आश्वासनांना तो भुलतो। त्यामुळे इथं फक्त मोटेगावकरांची मानसिकता नाही तर विद्यार्थ्याची मानसिकता देखील आपण तपासायला पाहिजे। अनेक ठिकाणी असे अनुभव आलेले आहेत की 10वीला खूप मार्क पडलेले विद्यार्थी देखील 12वीला खूप खाली जातात, कारण या एंट्रन्सला जो ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड आणि ऍप्लिकेशन लागतं ते या विद्यार्थ्यांकडे नसतं। ते घोका आणि ओका या सिस्टीम मधून आलेला बाय प्रोडक्ट आहे। त्यामुळे याला नुसतं 11वी 12वी किंवा त्याच्या पुढे जाऊन काम न करता या सिस्टीमला जसं आता एनईपी येते तसं 8वी पासून त्या विद्यार्थ्याला खरंच त्याला तो सक्षम आहे का, तो त्या एंट्रन्सला खरंच मॅच करू शकेल का, त्याच्यावर एक्स्ट्रा प्रेशर पॅरेंट्स किंवा कोणाकडून तरी न जाता तो काय इझिली करू शकेल, या सगळ्याबद्दल
म्हणजे 360 डिग्रीनी विचार व्हायला पाहिजे. नुसतं मोनोक्रोमॅटिक एक माणूस, दोन माणूस काय करायचंय, आता या वर्षी कुठला, पुढच्या वर्षीचं काय, नीट आता ऑनलाईन झाली परत पुढच्या वर्षीचं काय, असं न करता हा होलिस्टिक विचार सगळ्या यंत्रणांनी, मग विरोधी पक्ष असेल, सत्तेतले लोक असतील, तुमच्यासारखे प्रगल्भ चॅनलवाले असतील, शिक्षक असतील, पालक असतील, यांना सगळ्यांना बरोबर पकडून आपल्याला काहीतरी एक असं सोल्युशन काढायचंय विच विल स्टँड द टेस्ट ऑफ टाइम अँड द चाइल्ड विल नॉट हेल्ड होस्टेज फॉर एनिथिंग. बरोबर आहे. पण विनीत पिंगळेजी, मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे की ज्या वेळेला आपण अनेक शिक्षक बघतो जे जीव तोडून काम करताना दिसतात, पर्सनल आयुष्यामध्ये मात्र ते फार सक्सेसफुल आहे असं चित्र दिसत नाही. मात्र काही जण फक्त पैसा आणि अडका याचीच महत्वाकांक्षा ठेवून अशा प्रकारचे क्लासेस सुरू करतात. आता मूळ प्रश्न हाच आहे की यांच्याकडे येणारा पैसा हा केवळ पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून येणाऱ्या फी संदर्भातला असतो की मग इतरही इन्कम सोर्सेस त्यांनी डेव्हलप केलेले असतात ज्याच्या माध्यमातून कोट्यवधींची मालमत्ता जमा करणं यांच्यासाठी सोपं होतं आणि मग जग विकत घेतलेली आहे. पूर्णच आपण परीक्षा घेणारी जी त्या ठिकाणची संस्था आहे किंवा या सगळ्यांना आपण हाताशी घेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू शकतो. त्यांचे इन्कम सोर्सेस याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. नक्कीच. हे जे अशा वृत्तीचे लोक आहेत यांचे मल्टिपल इन्कम सोर्सेस ऑब्व्हियसली असतात. म्हणजे आपण जर बघितलं हे उदाहरण जे आता एक्सपोज झालेलं आहे, तर त्यांचे परत काय म्हणतो आपण त्याला, खानावळी म्हणजे सो कॉल्ड मेस असतात, किंवा यांचे हॉस्टेल्स असतात, किंवा यांचे जे स्वतःचे कॉलेजेस असतात किंवा कॉलेजेसशी केलेलं टायअप असतं. यांचं ऍडव्हर्टायझिंग इतकं जास्त असतं की रुरल एरियामधल्या शिकणाऱ्या एखाद्या साध्या शेतकऱ्याच्या मुलाला देखील ते येऊन त्याला की मी तुला 2 वर्षात डॉक्टर करतो अशी सगळी प्रलोभनं दिली जातात. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हे पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे, दे हॅव द पेनिट्रेशन इन टू गव्हर्नमेंट. म्हणजे आता जे उदाहरण समोर आलं, एनटीए मध्ये पेनिट्रेट केलं गेलं, एनटीए ला पेनिट्रेट केल्यानंतर तिथून तो पेपर निघाला, मग ते कुलकर्णी म्हणून असेल, मांढरे म्हणून असेल, ती सगळी जी सिस्टीम आहे ही सगळी सिस्टीम हायजॅक झालेली आहे. आणि ही हायजॅक झालेल्या सिस्टीमचे हे असे जर बाय प्रोडक्ट निघाले, असे डॉक्टर्स आणि इंजिनियर, तर एंटायर हेल्थ ऑफ द नेशन इज ॲट स्टेक. निश्चितच आहे. म्हणजे हे धक्कादायक प्रकार सुरू राहू नयेत यासाठी आता या केवळ एका मोठेगावकरच्या उदाहरणावरून पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था यांना योग्य धडा घेणं गरजेचं आहे. धन्यवाद विनीतजी, आपण आमच्यासोबत जोडला गेलात. या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत. महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचेही डोळे उघडलेले असतील की आपण शिक्षण व्यवस्थेला नेमकं कुठल्या दिशेला घेऊन जातोय. कारण नीट पेपर फुटी प्रकरण हे एक प्रातिनिधिक उदाहरण असू शकतं. अशा अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये 23 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा संपूर्ण प्रश्न आहे. धन्यवाद आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी.